आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल केवल पाऊल, नवखीचा हुल केवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. केवलोशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग.
मुलीचा जन्म होतो. घरामध्ये मुलींचा कलकलाट आणि अंगणामध्ये चिमण्याचा सांगताच येणं शक्य नाही. काय बिगुणीच आनंद तो होता. बाळ बाळ आहे मला म्हणजे खूप खूप आनंद झाला की मला मुलगी झाली. खूप बिगुणीच आनंद झाला होता. तुम्ही बाबा झाला, घरामध्ये मुलीचा जन्म झाला, हा आनंद कसा होता? मुलीचा आनंद कायमच असतो. त्या वाटायचं होता काय. धन्यवाद. तर पाहूया आपण मेरे घर आई, मेरे घर आई एक दिन हसीन रथ पे सवार. मेरे घर आई, हो मेरे घर आई एक प्राथमिक बेळगाव मध्ये महिला विद्यालय या ठिकाणी प्राथमिक शिक्षण त्यांचं झालेलं आहे. हुशार होती. हुशार होती, अभ्यास होती. प्राथमिक शाळेत कॉलेजचे काय माहिती वर्षा त्यापैकी कोण आले का आता? कोणी आलेले नाही. अच्छा तुम्हाला नक्की शाळा आठवत असेल तुमची.
सजले क्षण माझे सजले फुलले क्षण माझे फुलले कालाची आलेली थोडी साधारण स्पर्शाची झाली जरा जोरदार टाळ्या दोन्ही परिवारासाठी झाल्या पाहिजे. धन्यवाद. काहींच्यावर मोठे पण लागले असतं. काही माणसं जन्माचा मोठी असतात, काहींच्यावर मोठे पण लागले. Thank you.
ती हळद आणि मूग गोळी आणि म्हणून हळद लावली जाते आणि तोच रिवाज तीच प्रथा आजही आपण तशीच्या जपून ठेवलेली आहे जशीच्या तशी त्या कशा करतात बघा कसं करा तिथं इंद्र दाखवलेला आहे इंद्राची जरा टाळ्या होते क्या बात आहे नवऱ्याचं नाही असं करा छान छान माझी लाडाची लाडाची क्या बात है माझी नक्साची नक्साची इंद्राची इंद्राची और आई चली शर्माती घबराती हो पी के घर खिलाती पर खाती हो सुनाई देना छलकाती छलकाती हो पी के घर पर माती से गुजराती हो तर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे कारण त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम आज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो असा सुंदर देखणा कार्यक्रम आपल्यासमोर बॅनर आहे आमची व्हिजिटिंग कार्ड्स उपलब्ध आहेत सर्व शुभ कार्यासाठी सर्व आनंदाच्या क्षणासाठी आता सर्वांनी जरा असं करा तो फक्त 2 हात करा एक छानसा फोटो आहे तेव्हा या प्रसंगी मला सुद्धा डोहाळे म्हणावेसारखे वाटत एवढं अजून मला लागले नाही पोटातले ओठात शब्द हे आरे पोटातले ओठात हे शब्द आले डोहाळे पुरवा स्वप्नील राव माझे डोहाळे पुरवा स्वप्नील राव माझे मत वाटते रंकाळ्यावर नावे मत वाटते रंकाळ्यावर नावे उंच उंच झोपाळ्यावर बसावे वावा क्या बात बापूची भेळ मिसळ आणि खावी डोहाळे पुरवा स्वप्नील राव माझे स्वप्नील यार झुणका भाकर मजला स्वप्नील द्याहो झुणका भाकर मजला कांदा लसूण ठेचा आवडे मजला भरवा घास ठेवा पाणी पेला भरपुरे डोहाळे पुरवा स्वप्नील राव माझे दर तासाला मोबाईल मी करते
दर तासाला मोबाईल मी करते, ऐकू येते तुझी रिंगती मोठे, हातात फोन मी घेता, अरे रेंज तुझी कशी जाते. डोहाळे पुरवा स्वप्नील राम हो माझे, वाटते रोज रोज काकती सजावे, वाटते रोज रोज मज काकती सजावे. आईच्या कुशीत बसून गुळ पाणी खावे, पानाचा विडा बाबांना घेऊन भरवावा. डोहाळे पुरवा स्वप्नील राम हो माझे, डोहाळे पुरवा स्वप्नील राम हो माझे. हमें तुमसे प्यार कितना, अरे हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. मैं हूँ तुम्हारी सदा की दीवारी. सदा की दीवारी, भूल गए सैया प्रीत पुरानी, भूल गए सैया प्रीत पुरानी, कदर न जाने, कदर न जाने. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. आता एक शेवटचे गीत जे विद्याताईला नेहमी आवडतं, कारण नम्रतेच्या सासूची ही नेहमी फरमाईश आहे. फरमाईश कधी देवा बोला हो माझ्याशी, देवा बोला हो माझ्याशी, तुम्हीच माझ्यावर रुसल्यावर बोलू मी कोणाशी. देवा बोलू मी कोणाशी, देवा बोला हो माझ्याशी, देवा बोला हो माझ्याशी. देह वाहिला तुमचे पायी, आता जीवाची आशा नाही, भेट घडता गुरुदेवांची आशा हीच मनाशी. देवा बोला गो माझ्याशी, देवा बोला गो माझ्याशी. तुम्हीच मजला बोल शिकविले, बोल शिकविले. आज मौन का तुम्ही घेतले, बोल
बोला हो माझ्याशी देवा बोला हो माझ्या. देव बोलत नाही तेव्हा हा भक्त काय म्हणतोय, बोलायाचे नसेल जर का बोलू नका पण इतुके ऐका. बोलायाचे नसेल जर का बोलू नका पण इतुके ऐका. कमलाक्षातून कटाक्ष फेका मजवरती अविनाशी देव. बोला गो माझ्याशी बोला देवा हो माझ्याशी. जय. प्रिया रे चिन्मयी गाणी घडली, प्रिया रे राजसंपळी गळ्यात आणले, कुंकुमळी पाणी लागले, गोदर झिरते मीच सुवासिनी. स्वामी रामतो असा युगातुनी, सर्वपद चालते हातुनी. मी साजते तुझ्याच लोचनात रे, पण जन्मले आधी तुझ्या मनात रे. मग भेटले महानवी वाचले, मी तर स्वामीनी तुझी प्रिया रे, मी तर स्वामीनी तुझी प्रिया रे. त्यानंतर आहे माझ्या भाग्यश्री. आता संसार सांभाळत आपल्या मुलाचं संगोपन करत हा आनंद त्या घेतात, हा छंद जोपासतात, त्यांच्यासाठी जरा जोरदार करा. यानंतर आहे प्राजक्ता, प्रियांका, नेहमीच माझं नाव चुकतं, सॉरी. तर प्रियांकासाठी जरा जोरदार टाळ्या. नेहमी हसतच असते आणि आपला छंद जोपासत श्री नारायणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आनंद पोहोचवते. त्यानंतर या सगळ्यांमध्ये नेहमी सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांना अगदी चुकलं की सांगत असते, परखडपणे समजावून सांगत असते आणि नेहमी अशी आपल्या मोठ्या बहिणीची भूमिका घेणारी आरतीसाठी जरा जोरदार करा. आपला संसार, सासू सासरे सगळं घर सांभाळून कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, हा आनंद तुमच्यापर्यंत देतात आणि या सगळ्यांना एकत्रित बांधण्याचं काम करतात, त्या म्हणजे अमृता कुलकर्णी. तर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि अमृत कुलकर्णी, कारण सांगलीतून आम्ही सकाळी 6 वाजता निघलो, अगदी विमानात बसल्यासारखं आम्हाला वाटत होतं, असं अलगदपणे त्यांनी सारथ्य केलेले गाडीचं. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. असा हा सुंदर सकाळचा. आता मी सांगितलंच आहे की संसार म्हणलं की भांड्याला भांडा लागायचं. म्हणते माहितीये काय हो, तुम्ही आपलं सारखं भक्त भक्तच म्हणत बसता, तुमचं काही माझ्याकडे लक्षच नाही. तेव्हा योग्य 28 कटेवरती उभा असणारा तो पंढरीचा पांडुरंग. अगं रंगबाई, तू तर माझेच आहेस, माझ्या भक्तांचं काय? जे भक्त फक्त माझ्यासाठी, ते फक्त माझ्यासाठी अभिमानी पाळीनी तहान भूक विसरून मला भेटायला येतात, मला त्यांना नको का भेटायला असा म्हणणारा तो. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकला विठुराया नाम संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना,
बरी झाली थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी खाली बरी झाली राणी मी राजाची जाऊन येवल्या स्वप्नाची जणूले तुम्ही लाडाची जणूले लाडाची येणार
चला तुम्ही चला हो पुढं. स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णरूपी केळी, स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णरूपी केळी, स्वप्नीलरावांचं नाव घेते डोहाळ जेवणाच्या वेळी. ऐका सर्वांनी कान देऊ. आधी होत्या जर्सी गाई, देशी गाई, आता आहेत जर्शा. नम्रता माझी आजी आणि मी तिचा पत्ता. तसेच आजचा कार्यक्रम श्री नारायणी गोष्टी चांगल्या प्रकारे सादर केल्याबद्दल आणि जोशी आणि
यांच्यातर्फे त्यांचेही आभार मानतो. तसेच केदार डेकोरेटर यांचेही आम्ही आभार मानतो आणि फोटोग्राफर यांचेही आभार आहे. ठीक आहे, थँक्यू. सर्वांनी चांगली कार्यक्रमाला शोभा आणल्याबद्दल परत सगळ्यांचे आभारी आहे. हळूहळू पाऊल तुमले हळूहळू फुटणार पान्हा नवखी ही चाहूल राधा की येणार कान्हा झुलवा ग झोका फुला फुलांनी सजवा डोहाळे पुरवा चला सख्यानो या गया गजरा जायचा सख्या हो माळून घ्या ना हसऱ्या बाळाची साध सानुली ऐका होणार तू आई होणार पाळणा झुलणार तू आई होणार तू आई होणार पाहुणा येणार तू आई होणार होणार आई तू होणार बाई तू माऊली होणार लुकलुकणारे टिमटिमणारे इवले इवले नाजूक डोळे बघता बघता रंगत येते छोटे छोटे खट्याळ चाले सोहळा मायेचा अमृता सारखा होना आनंदी ऋतू सुगंधी आला ह्या गंधाने क्षण हा गंधित झाला होणार तू आई होणार पाळणा झुलणार तू आई होणार तू आई होणार पाहुणा येणार आई होणार भुई भिजली भिजली भुई भिजली भिजली रुजला अंकुर उदरी बोर तृप्तीने माखली उंजळ सुखाने भरली घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली हिरव्या हिरव्या रानात कळी निजे ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची गबाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा कस्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाई चहू दिशात पांगला गंधतीचा ग गुणाचा शोभत साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल खर त्याचे गोकुळ होईल तुला पाहता आजही तुला पाहता आजही हसते या मनी चांदणे हसते या मनी चांदणे बहरून प्रीत
तुझी मला हवी जीवनी बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी तुनी भरुनी जो आणतो सुख नवे पाऊस तो पहिला ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या स्पर्श तुझा होता जरा जरा लाजरे तुझ्या सवे साजरे ऋतूंचे खरे सोहळे ऋतूंचे खरे सोहळे बहरून प्रीत ये अशी गाली पडे खळी जशी साथ तुझी मला हवी जीवनी